नमस्कार मंडळी. जेव्हा आपण मुंबईवरून पुण्याच्या दिशेने एक्सप्रेस वेने येतो तेव्हा हायवेच्या दोन्ही बाजूला आपल्याला या दोन मोठ्या मोठ्या टाउनशिप्स दिसतात. या बाजूला एक आणि त्या बाजूला एक, ते सुद्धा मुकाई चौकाच्या अलीकडेच. आणि या टाउनशिपच्या अगदी बाजूलाच एक नवीन टाउनशिप येणार आहे. आणि कसं आहे ना, मुकाई चौकाच्या जवळ आलं की आपल्याला असं वाटतं की आपण जसं की पुण्यामध्ये आलेलो आहे. आणि याच मुकाई चौकाच्या जवळच असणार आहे आजचा आपला 27 एकरची टाउनशिप असणारा प्रोजेक्ट, जिथे 2 BHK विथ वॉक इन वॉर्डरोब अँड 2 बाल्कनीज, 3 BHK विथ वॉक इन वॉर्डरोब अँड 2 बाल्कनीज असणार आहे. आणि हो, प्राइस सुद्धा अगदी व्हॅल्यू फॉर मनी आहे बरं का. मग आता बघितल्याशिवाय कळेल कसं? चला तर मग बघूया. तुमचा हॉल 2 BHK मध्ये सुद्धा असाच असेल. बाल्कनी तर खरंच सुंदर आहे. किचन मध्ये तुम्हाला अगदी एवढा जास्त स्पेस मिळून जातो. मला ना लिव्हिंग एरियाच्या या बाजूला असल्यामुळे ही बेडरूम फार जास्त आवडते. आपला जो वॉक इन वॉर्डरोब आहे तो इथे असणार आहे. कार्पेट एरियाज, प्राइजेस सगळं जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि नंबर तर स्क्रीनवरती आहेच, त्यामुळे कॉल करायला वाट बघू नका. टाउनशिप मोठी आहे, लवकर याल. चांगल्या प्राइजेस मिळतील, चांगल्या ऑफर्स मिळतील. हे घर बघायला सुरू करण्याच्या पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला ही 26 एकरची टाउनशिप म्हटल्यानंतर कुतूहल होतं, एक क्युरिसिटी होती की नेमके इथले फ्लॅट्स असतील कसे. आणि बघितल्यानंतर मला मजा आली, तर अर्थात तुम्हालाही मजाच येणार आहे. कारण बघा, इथल्या 2 आणि 3 BHK मध्ये किती प्रॉपर लॉबी तुम्हाला मिळणार आहे. आणि ती सुंदर एवढी डिझाईन केली आहे की त्यामुळे अजूनच जास्त भारी वाटायला लागते. तुम्ही अशी डिझाईन करू शकता. आणि जसे या लॉबी मधून आत याल, तुम्ही येताय तुमच्या या ग्रँड स्पेशियस आणि ह्युमंगस लिव्हिंग एरियामध्ये. या बाजूला तुमची पहिली बेडरूम आहे, कारण फ्लॅट बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे. आणि ही बेडरूम मायनस केली तर हा तुमचा ॲज इट इज 2 BHK. म्हणजे बघा ना, विश्वास होत नाही ना, एवढा मोठा सोफा इथे ठेवलेला आहे. स्पेशियस असा लिव्हिंग एरिया आहे. तुमचा हॉल 2 BHK मध्ये सुद्धा असाच असेल. एवढा जास्त सूर्यप्रकाश आणि पूर्णतः फ्रेश हवा या घरात असण्याचं कारण म्हणजे तुमची एंट्री एक्झिट असो किंवा तुमची बाल्कनी असो, नेहमी पूर्व पश्चिमाभिमुखच असणार आहे. म्हणजेच घर पूर्णपणे वास्तूनुसार आहे, वास्तू कंप्लायंट आहे. त्यामुळे घरात सुख, समाधान आणि शांती लाभेल आणि भरभराटी होईल. पण आता अगदी तुमची सुंदर अशी बाल्कनी पण बघून घेऊया ना. अरे वा, बाल्कनी तर खरंच सुंदर आहे. म्हणजे तसे इथले कलर सुद्धा तसेच पॉप्ड आहेत आणि सुंदर दिसत आहेत, त्यामुळे बाल्कनी ही भारी वाटते. इवन इथे तुम्हाला 3 साइडेड कवर्ड बाल्कनी मिळणार आहे. वुडन टेक्स्चर, प्रॉपर अशा टाईल्स देण्यात आलेल्या आहेत. आपण ऑलरेडी या 26 एकरच्या टाउनशिपमध्ये असू, मग सगळ्या ॲम्युनिटीजचे व्ह्यूज तुम्हाला दिसतील. कारण 60+ ॲम्युनिटीज इथे असणार आहेत. बऱ्याचशा क्लस्टर्ससाठी वेगवेगळ्या ॲम्युनिटीज आहेत. त्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिमनिझम, अशा बऱ्याचशा ॲम्युनिटीज. आणि एवढे मोठे मोठे टावर्स. मग तुम्हाला हायवेचा व्ह्यू दिसेल, मुकाई चौकाचाही व्ह्यू दिसेल. आणि इवन इथल्या सह्याद्री हिल्सची फ्रेश हवा सुद्धा मिळत राहील. म्हणजे मस्त आहे ना हे सगळं, खरंच भारी आहे एकदम. आता हे घर बघत बघत तुम्ही मला एक गोष्ट खरी सांगा की तुम्हालाही असं वाटतंय ना की तुम्ही तुमचंच स्वतःचं घर बघताय. कारण इथे फिरताना मलाही असंच जाणवलं, असा भास झाला की कदाचित हे माझंच घर आहे. कारण अगदी तसंच आयडियली डिझाईन केलेलं आहे. एवढं सुंदर लेआउट आहे, त्यामुळेच एवढा प्रॉपर असा डायनिंग एरिया तुम्हाला इथे एल शेपमध्ये लिव्हिंग पासून सेपरेट बघायला मिळतो. आत्ता इथे 4 सीटर डिझाईन केलाय, पण हवा असल्यास अगदी प्रॉपर 6 सीटर डायनिंग एरिया सुद्धा इथे डिझाईन करता येणार आहे. खूप सुंदर दिसेल. आणि किचन सुद्धा आपल्या मराठी माणसाला आवडेल असं देण्यात आलेलं आहे, जे की तुम्हाला पूर्णपणे तुमच्या प्रायव्हसी सोबत मेंटेन केलेलं असेल. त्यामुळेच किचनमध्ये तुम्हाला अगदी एवढा जास्त स्पेस मिळून जातो की जसे आपण घरी पुरणाचा स्वयंपाक करताना गॅसची शेगडी खाली घेऊन स्वयंपाक करतो ना, तेवढी जागा इथे प्रॉपर आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप सुंदर आणि डिसेंट कलर्स यूज केलेले आहेत. जागोजागी स्विच बोर्ड कनेक्शन्स. इथे एक तुम्हाला सिंक देण्यात आलेलं आहे. आणि हा तुमचा इन्क्लोज ड्राय एरिया. वॉशिंग मशीनसाठी सुद्धा प्रोव्हिजन्स आहेत. खूप सुंदर असं किचन आहे. घरातल्या होम मिनिस्टरला नक्कीच आवडेल, कारण इथे विंडो सुद्धा आहे, ज्यामुळे प्रॉपर घरात व्हेंटिलेशन राहणार आहे. पण आता मी मगाशी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा 3 BHK बटरफ्लाय लेआउटमध्ये आहे, ज्याची पहिली बेडरूम इकडे असणार आहे. आणि ही बेडरूम मायनस केल्यानंतर 2 BHK होईल, हे पण मी तुम्हाला सांगितले. पण याचे कार्पेट एरियाज, प्राइजेस सगळं जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आत्ता हा व्हिडिओ बघत बघत कसं वाटतं आपल्याला ही लेआउट, ब्रॉशर्स किंवा युनिट प्लॅन्स हवे असतात, तर त्याची सोय केलेली आहे ती खाली यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये. म्हणजे सोपं आहे. डिस्क्रिप्शन उघडा,
आणि खाली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होतील. ते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. आणि स्क्रीनवरती हा नंबर दिलेला आहे 8282827441. या नंबरवरती आत्ताच कॉल करा आणि लगेच सगळी माहिती घ्या. चला, तोपर्यंत आपण ही तुमची पहिली बेडरूम बघूया. मला ना लिव्हिंग एरियाच्या या बाजूला असल्यामुळे ही बेडरूम फार जास्त आवडते. तुम्ही म्हणाल का? तर अर्थात मला थोडंसं लेट नाईट सिरीज बघायला आवडतात, मूवीज बघायला आवडतात, किंवा मी लाईट्स ऑन ठेवून एखादी बुकसुद्धा वाचतो. मग लिव्हिंग एरियाच्या या बाजूला आणि बाकी बेडरूम तिकडे, तर आपल्याला इथे प्रॉपर प्रायव्हसी मिळते. कधी मूवीज चालू आहेत, व्हॉल्यूम अप झाला, लाईट्स ऑन आहे, काही फरक पडत नाही, पूर्ण प्रायव्हसी. आणि ही बेडरूम पण बघा ना किती स्पेशियस आहे. आणि त्यातल्या त्यात अर्थात इथलं जे इंटेरियर आहे ते सुद्धा किती डिसेंट अँड सुंदर आहे. वॉर्डरोब बघा, बेड बघा, वॉलपेपर्स सगळंच मला फार जास्त आवडले. आणि आणखी मला इथे भारी फील येतो तर इथल्या फुल लेंथ विंडोमुळे. या बेडरूममध्ये इथे तुम्हाला हे अटॅच्ड असं वॉशरूम मिळून जातं. जशा वॉशरूमच्या फिटिंग्स अगदी भारी आहेत ना, तशा घरातल्या ज्या फ्लोरिंगसाठी लावलेल्या टाईल्सच्या फिटिंग आहेत त्या सुद्धा भारीच आहेत. कारण 2x4च्या ग्लेज विट्रिफाईड टाईल्स तुम्हाला इथे मिळून जातात, ज्या मार्बल फिनिशमध्ये अगदी प्रॉपर अशा असणार आहेत. आणि बघा, आता बटरफ्लाय लेआउटच्या या 3 BHK मध्ये आपण इकडे येतो ना, तेव्हा आपल्याला असं प्रॉपर युटिलाइज लॉबी स्पेस मिळतो, जेणेकरून लगेच इथे तुमचा हा कॉमन वॉश बेसिन एरिया येऊन जाईल, जिथे तुम्हाला प्रॉपर असंच सेम असं बेसिन मिळणार आहे. हे कॉमन वॉशरूम आणखी वेगळ्या थीमचं तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. आणि अगदी या स्पेसच्या, या लॉबीच्या समोर घरातल्या मध्यवर्ती ठिकाणी तुमच्या मुलांची बेडरूम आहे. आता नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्येच मी तुम्हाला एक याचं आर्थिक कारण किंवा शास्त्रीय कारण सांगत असतो की नेमकी ही बेडरूम मध्यवर्ती ठिकाणी का असावी. तर लहान मुलांवरती त्यांच्या आईवडिलांचं, घरातल्या व्यक्तींचं लक्ष असावं. पण तेवढंच महत्त्वाचं वास्तुनुसार सुद्धा कारण आहे की ही जागा आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी घरातल्या सर्वात भारी ठिकाणी आहे, योग्य ठिकाणी आहे. म्हणून इथे मुलांची बेडरूम असणं आवश्यक आहे, मध्यवर्ती ठिकाणी असणं आवश्यक आहे. मग तो 2 BHK असो का 3 BHK, ब्रह्मस्थानापासून अगदी योग्य अशा जागेवरती तुमच्या मुलांची बेडरूम आहे. इथे सुद्धा फुल लेंथ विंडो, इव्हन तिथे तुम्हाला मेटॅलिक ग्रिल्स मिळणार आहेत. खालच्या बाजूने हाफ साईड क्लोज अशी विंडो आहे, मस्किटो मेश आहे, म्हणजे लहान मुलांची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे. फुल लेंथ विंडो या घरामध्ये असून सुद्धा खरंच खूप जास्त सुंदर आहे हे सगळं. पुन्हा एकदा सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता. सगळी माहिती, डिटेल्स, युनिट प्लॅन्स, ब्रॉशर्स सगळं काही मागू शकता. आणि नंबर तर स्क्रीनवरती आहेच, त्यामुळे कॉल करायला वाट बघू नका. टाउनशिप मोठी आहे, लवकर याल, चांगल्या प्राइजेस मिळतील, चांगल्या ऑफर्स मिळतील. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून सांगतोय, प्रोजेक्ट अजूनही प्री लॉन्चमध्येच आहे, लॉन्च झालेलं नाही. तर तुम्हाला ते बेनिफिट सुद्धा मिळणार आहेत. आणि टोकन सुद्धा सुरू आहेत, खूप फास्ट टोकन्स होत आहेत. आता मी इथे व्हिडिओ शूट करतो ना, तर तुम्हाला सांगतो बहुतांश लोक इथे बघायला येत आहेत. आता थोडासा वेळ घेऊन आम्ही इथे व्हिडिओ शूट करतोय, त्यामुळे तुम्हीही लवकर बघायला या. आणि आता बघूया आपण इथली जबरदस्त अशी मास्टर बेडरूम विथ वॉक इन वॉर्डरोब. तर आता मास्टर बेडरूम म्हणजे काय? तर मास्टर बेडरूम म्हणजे अर्थात स्पेस. आणि स्पेस म्हणजे काय? तर लक्झरी. म्हणूनच अशी लक्झरी तुम्हाला कुठल्या मास्टर बेडरूम मध्ये बघायला मिळते, जिथे एवढं प्रीमियम असं इंटेरियर, अगदी ॲस्थेटिक असे लाईट्स, एवढा जबरदस्त असा किंग साईज बेड, आणि या संपूर्ण रूमचं इंटेरियर डिझाईन केलेलं आहे. 11x13 साईजची मास्टर बेडरूम असणार आहे. त्यामुळे फर्निचर सुद्धा बघा, सगळ्याच वस्तू अगदी प्रॉपर जागोजागी तुम्हाला दिसतील. किती मोठी वाटते ही बेडरूम, तेवढी स्पेशियस सुद्धा. त्या बाजूला बाल्कनी आहे, ती आपण नंतर बघू. पण वॉर्डरोब कुठे दिसत नाहीये, कारण या आपला जो वॉक इन वॉर्डरोब आहे तो इथे असणार आहे. आणि अगदी असा स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. बाहेर काय करताय, आत येऊन बघा, कारण बघायलाच भारी आहे. एवढा मोठा वॉर्डरोब इथे डिझाईन करण्यात आलेला आहे. आणि मी नेहमी आयडिया देत असतो, सांगत असतो, पण इथे ऑलरेडी तसं डिझाईन केलंय. हा मिरर ठेवलाय, अर्थात हा तुमचा ड्रेसर स्पेस होणार आहे. छान असे कपडे घातले की तुम्हाला इथेच कळेल की तुम्ही कसे दिसताय, किती हँडसम दिसताय. आणि मग इथून बाहेर पडून रेडी होऊन तुम्ही तुमच्या पार्टीज, ऑफिस किंवा कुठल्याही ओकेजनला जाऊ शकता. इथे तुम्हाला तुमचं हे आणखी एक अटॅच्ड वॉशरूम आहे. सगळे वॉशरूम काय स्पेशियस आहेत ना इथले. तुम्ही याल, बघाल, तेव्हा तुम्ही म्हणाल खरंच वॉशरूम्स मोठे आहेत, जसे आपल्याला हवे असतात नेमके तसेच दिलेले आहेत. कारण बेडरूम सुद्धा मोठी आहे. इव्हन सगळ्याच रूम साईजेस आहेत ना, तुम्हाला ऑनेस्टली सांगायला गेलं तर अगदी प्रॉपर आहेत बरं का, छान आहेत. तुम्हालाही याल तर तुम्हालाही आवडेल आणि तुम्हालाही वाटेल की या कार्पेटमध्ये एवढ्या मोठ्या रूम साईजेस आणि ही प्राइस, ते पण एवढ्या मोठ्या टाउनशिपमध्ये, ते सुद्धा तशा मोठ्या टाउनशिपच्या बाजूला. असो,
तो तर राहिला भाग, पण आता तुम्ही मास्टर बेडरूम बघत बघत इथेच हरवून नका जाऊ, कारण मास्टर बेडरूमची बाल्कनी सुद्धा तशीच कडक असणार आहे. खरं तर आता आपण या फ्लॅटच्या या व्हिडिओच्या उत्तरार्धात आहोत, पण ही शेवटची बाल्कनी बघताना सुद्धा अगदी तसाच भारी फील येतोय. ही सुद्धा बाल्कनी तशीच 3 साइडेड कवर्ड असणार आहे. सर्व फीचर्स सेम आहेत आणि अगदी त्याच बाजूने फेसिंग असणार आहे. त्यामुळे खरंच घराला जेव्हा 2 बाल्कनी असतात, 2 BHK असतो, वॉक इन वॉर्डरोब असतो आणि सगळ्या गोष्टी अगदी तुमच्या घरात असतात ना, तेव्हा तिथे राहण्याची मजाच वेगळी आहे. दिवाळीत सुद्धा संपूर्ण सोसायटी, ही टाउनशिप किती भारी दिसेल, म्हणजे सर्वच अप्रतिम आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा, अनुभवाला. कारण बघायला काय जातं हो, कारण आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय आणि आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट घरी येऊन सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे काळजी नका करू, तुम्ही लगेच डिसिजन घ्या. यायचं असेल तर कॉल करून कळवा आणि नक्कीच माझं म्हणणं आहे एकदा असे न्यू लॉन्च, प्री लॉन्च मधले प्रोजेक्ट्स येऊन बघत जा, म्हणजे घर घेण्याचं डिसिजन जे आहे ते आपल्यासाठी सोपं होऊन जातं. मग लवकरच या आणि प्रत्यक्ष येऊन अनुभवा, कारण मस्त आहे. आता तुम्हीच मला सांगा, एवढं सगळं बघितल्यानंतर जेव्हा आपल्याला 2 BHK मध्ये सुद्धा आणि 3 BHK मध्ये सुद्धा वॉक इन वॉर्डरोब मिळतोय, अशा स्पेशियस बेडरूम्स मिळत आहेत, त्यातल्या त्यात एल शेपमध्ये लिव्हिंग एरिया, ते सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जवळ आणि एवढ्या मोठ्या मोठ्या टाउनशिपच्या जवळ, मग अजून काय पाहिजे? कनेक्टिव्हिटी आहेच, लाईफस्टाईल आहेच, टाउनशिप आहे, लेआउट आहे, वास्तू कंप्लायंट आहे आणि सर्वच गोष्टी अगदी अप टू डेट आणि अप्रतिम. मग इथे जे 2 BHK आहेत ते टाउनशिपमध्ये असून सुद्धा अगदी 65 लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह पासून सुरू होतात आणि जे 3 BHK आहेत ते 85 लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह पासून सुरू होतात. काय म्हणताय? कार्पेट एरियाज पण सांगू. आता तुम्हीच एकदा गेस करा की नेमका एवढा भारी आणि स्पेशियस फ्लॅट आहे, तर मग याचा कार्पेट एरिया नेमका असेल तरी किती बरं? गेस करा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर ॲक्युरेट सर्वच माहिती जाणून घ्यायची असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. आणि हो, व्हॉट्सॲपची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. सोपं आहे, जाऊन क्लिक करा आणि लगेच आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट होऊन जा. कारण कसं आहे ना, अशा संधी पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. आणि हो, आता जर प्रोजेक्टच हा प्री लॉन्चमध्ये आहे तर तुम्हाला प्री लॉन्च ऑफर्स सुद्धा मिळणार आहेत, डिस्काउंट आहेत, बेनिफिट्स आहेत. लॉन्च झाल्यानंतर तुमच्या मनासारखी इन्व्हेंटरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे लवकर या. भलेही तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तरी तुमच्यासाठी कन्व्हिनियंट आहे आणि तुम्ही पुण्यात राहत असाल तरी तुमच्यासाठी कन्व्हिनियंट, कारण मुकाई चौकापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहोत आणि त्यातही अगदी प्रीमियम अशा टाउनशिपमध्ये. मग आवडलाय ना तुम्हाला आजचा व्हिडिओ? लगेच व्हिडिओला लाईक करा. आणि हो, अजूनही जर तुम्ही तुमच्या असणाऱ्या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच मराठीमध्ये जबरदस्त आपल्या मराठी माणसांसाठी व्हिडिओ घेऊन येतच राहू. भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.